कामगिरीची भीती असणं, आत्मविश्वास कमी असणं, नात्यामध्ये ताणतणाव असणं, यामुळे कायमचा ताण, मानसिक दबाव, अपुरी झोप, धूम्रपान, मद्यपान, मधुमेह आणि उच्च रक्तदाब म्हणजेच गरज असताना इरेक्शन न येणं किंवा न टिकून राहणं. आज 30 ते 40 वर्षाच्या वयोगटातल्या पुरुषांना सुद्धा या समस्येला सामना करावा लागतो. एकेकाळी ही समस्या फक्त वयस्कर पुरुषांपुरतीच मर्यादित होती. आजकाल अनेक पुरुषांमध्ये एक समस्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. आजकाल अनेक पुरुषांमध्ये एक समस्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते, ती म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन. म्हणजेच गरज असताना इरेक्शन न येणं किंवा न टिकून राहणं. एकेकाळी ही समस्या फक्त वयस्कर पुरुषांपुरतीच मर्यादित होते असं मानलं जायचं, पण मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे आज 30 ते 40 वर्षाच्या वयोगटातल्या पुरुषांना सुद्धा या समस्येला सामना करावा लागतो. कायमचा ताण, मानसिक दबाव, अपुरी झोप, धूम्रपान, मद्यपान, मधुमेह आणि उच्च रक्तदाब ही यामागची महत्वाची कारणं आहेत. अशा परिस्थितीत बाजारात उपलब्ध असलेले इरेक्टाईल डिस्फंक्शन साठीच्या गोळ्यांबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. कोणती गोळी कशी घ्यायची आहे, ती उपयोगाची आहे का, सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोळ्या सुरक्षित आहेत का, यावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात, हेच आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. डॉक्टर मुंदडा गेल्या 40 वर्षांपासून लैंगिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये काम करतात. 1985 पासून त्यांचं आशा किरण हजारो रुग्णांना मार्गदर्शन करत आहेत. संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा असून पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर नगरमध्ये त्यांचे क्लिनिक्स आहेत. सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगरला असतात आणि पुणे, मुंबईला ते शनिवारी, रविवारी असतात. डॉक्टर मुंदडा यांच्यामध्ये भारतात इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या प्रामुख्याने 2 प्रकारात विभागल्या जातात. पहिला प्रकार म्हणजे सिल्डेनाफिल घटक असलेल्या गोळ्या. या प्रकारात वायग्रा, मॅनफोर्स आणि स्टेलॉंग सारख्या गोळ्यांचा समावेश होतो. सिल्डेनाफिलमुळे लिंगामध्ये रक्तप्रवाह वाढतो. योग्य लैंगिक उत्तेजना मिळाल्यामुळे इरेक्शन येण्यामध्ये मदत होते. मात्र ही गोळी लैंगिक इच्छा निर्माण करत नाही, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरा प्रकार म्हणजे टडालाफिल. या गोळीमध्ये चियालिस, टडाक्लिप्स आणि मेगालिप्स सारख्या गोळ्या येतात. टडालाफिलचा जो प्रभाव आहे तो तुलनेमध्ये जास्त काळ टिकतो, त्यामुळे काही रुग्णांसाठी तो अधिक उपयुक्त ठरतो. मात्र कोणता प्रकार योग्य आहे हे व्यक्तीच्या आरोग्य स्थिरतेवरच अवलंबून असतं. डॉक्टर मुंदडा स्पष्टपणे सांगतात की या गोळ्या स्वतःहून घेणं टाळावं. हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब किंवा इतर औषधं सुरू असल्यानंतर तर या गोळ्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणं, आम्लपित्त, रक्तदाब यामध्ये बदल होऊन रुग्णामध्ये दिसू शकतात. असंही ते सांगतात की इरेक्टाईल डिस्फंक्शन ही केवळ शारीरिक नाही तर मानसिक समस्या देखील असू शकते. कामगिरीची भीती असणं, आत्मविश्वास कमी असणं, नात्यामध्ये ताणतणाव असणं यामुळे सुद्धा या समस्या येऊ शकतात. त्यामुळे फक्त गोळ्यांवर अवलंबून न राहता जीवनशैलीमध्ये ताणतणाव कमी करणे, गरजा असल्यास समुपदेशन घेणे इतकं सुद्धा महत्त्वाचं असतं. शेवटी डॉक्टर मुंदडा हे स्पष्ट सांगतात की योग्य तपासणी, अचूक निदान आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी कुठल्याही गोळ्या घेऊ नका. त्यावर उपायकारक आणि परिणामकारकच आवश्यक उपचार घ्या. तर मित्रांनो, इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे इरेक्शन येण्यास किंवा टिकून राहण्यामध्ये येणारी अडचण असते. ही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाहीये. ही एक वैद्यकीय समस्या आहे आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शन घेतल्यास यावर सुरक्षित आणि परिणामकारक उपचार शक्य आहेत. आज आपण सिडेलाफिल आणि टडालाफिल या घटकांवर आधारित गोळ्यांबाबत माहिती घेतलेली आहे. मात्र डॉक्टर मुंदडा यांच्या मतानुसार कोणतीही गोळी ही स्वतःहून घेणं, ऐकीव माहितीनुसार घेणं, प्रत्येक व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक स्थिती वेगळी असते. त्यामुळे उपचारही वैयक्तिक गरजेचे असतात.